या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। गांजाच्या झाडांची लागवड करून गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून अटक। एकूण 4,39,900 रुपये किमतीचा 21.439 किलोग्राम वजनाचा गांजा जप्त। सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अंमली पदार्थ विरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केलाय। या कारवाईत तब्बल 21.439 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। त्याची बाजारातील किंमत सुमारे 4,39,900 रुपये इतकी आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजी गुन्हे शाखेचं पथक शहरात गस्त घालत असताना जुना देगाव नाका परिसरातील थोबडे वस्ती येथे एका झाडाखाली संशयास्पद हालचाली करणारा इसम पोलिसांच्या नजरेस पडला। सदर इसम प्लास्टिक पिशवी घेऊन बसला होता। त्याच्या हालचालींवर काही काळ गुप्तपणे नजर ठेवण्यात आली। दरम्यान तो पिशवीतून लहान पुड्या काढून येणाऱ्या जाणाऱ्यांना देत असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे तो गांजा विक्री करत असल्याचं पोलिसांना संशय आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या इसमाला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने आपलं नाव रजाक गफूर शेख व 49 राहणार थोबडे वस्ती सोलापूर असं सांगितलं। त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 227 ग्रॅम गांजा आढळून आला। पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता आरोपीनं धक्कादायक कबुली दिली। त्यानं स्वतःच्या घराच्या परिसरातच गांजाची लागवड केल्याचं उघड झालं। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून आरोपीच्या घराजवळील जागेतून 59 गांजाची झाडं जप्त केलेत। या झाडांचं वजन 21.212 किलो इतके निघाले। अशा प्रकारे आरोपीकडून एकूण 21.439 किलो गांजा हस्तगत करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील, अजिंक्य माने, सिद्धाराम देशमुख, महेश रोकडे, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, अर्चना स्वामी, चालक बाळू काळे यांनी केले। काल दिनांक 30/3/26 रोजी आम्ही स्वतः तसेच आमच्या क्राईम ब्रँचच्या टीममध्ये PSI मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना फौजदार तावडी पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव रोड जुना देगाव नाक्याच्या अलीकडे थोबडे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या आतील बाजूस एक झाडाच्या खाली एक इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं। त्याच्यावर बराच वेळ पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामधून काही वस्तू काही विक्री करत आहे। प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती असं सांगितलं। त्याच्याकडे पेटलेली जी पिशवी आहे ती पिशवीची पाहणी केली असता पिशवीमध्ये गांजाची पानं मिळून आली। त्यानंतर त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता तो त्याच ठिकाणी बाजूला त्याचं घर आहे तिथं राहतोय। घराच्या कंपाऊंडमध्ये बॅक साईडला तसेच घराच्या समोरील बाजूस 3 ठिकाणी त्यांनी गांजाची झाडं लावल्याचं आढळून आलं। त्याप्रमाणे ती गांजाची झाडं कुठं आहेत त्याची पाहणी केली आणि ती गांजाची पूर्ण झाडं उपटून ताब्यात घेतली। अशी एकूण घरासमोरील 3 ठिकाणी आणि घराच्या मागे 2 अशा ठिकाणी एकूण 59 गांजाची झाडं मिळून आलेली आहेत। त्याचबरोबर तो जो इसम आहे रजाक गफूर शेख त्याच्याकडे देखील जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास गांजा मिळून आलेला आहे। असं एकूण गांजाची झाडं आणि मिळून आलेला गांजा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। त्याबाबत सदरचा गांजा जप्त करून उचित कायदेशीर कारवाई करून आरोपी विरुद्ध फौजदार तावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 287/26 NDPS ऍक्टचे कलम 20/20 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी रजाक गफूर शेख यास अटक केलेली आहे आणि त्याला दिनांक 4/4/2026 पर्यंत पोलीस कोठडीत मांडण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI अरविंद माने, PSI मुकेश गायकवाड आणि पोलीस पथक यांनी केलेले आहे। सदर गांजाची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 4,00,000
39,000 ही किंमत होते. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.